आता हे झालं तुमचं उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण असतं आणि हा हिरवा चारा आहे. प्लस हे हिरवा असल्यामुळे याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर मग पावसाळ्यात हे नेपियर फक्त तुम्ही देताय, तर मग डिसेंट्री किंवा पातळ शेण टाकणं असा काय प्रकार होतो का? काहीच नाही आजपर्यंत काहीच झालं नाही तसा प्रॉब्लेम. पाऊस किती पाण्यात असू द्या ती तरी पण जनावरांवर काय परिणाम झाला नाही. बरं ते काय म्हणजे कुठलं पीक जर असते त्याला जेवढं गरज आहे तेवढंच घेणार ते. त्यात पाणी म्हणून काय ती नुसतं पाणीच राहणार नाही, त्याच्यात जेवढं साठायचं तेवढं साठणारच. त्याच्यामुळे जनावराला काय त्रास होत नाही होत त्रास. म्हणजे 12 महिन्यात तुम्ही आता 3 वर्ष बघताय तर कुठलाही त्रास नाही, काहीच नाही. बरोबर. पण चारा एकच असल्यामुळं गायच्या तब्येतीत तुम्हाला फरक वाटतोय का? नाही, काय जसे आहेत तसेच आहेत. जसे आहेत तशाच आहेत, म्हणजे की एकच चारा असल्यामुळे तुम्हाला काय त्रास नाही. त्याच्या अगोदर आता माझा जुना धंदा आहे, चांगलं 15-20 वर्षापासून दुधाचा व्यवसाय करतोय. बरं. त्याच्या आधी असं कडवाळ मग कोणच असं हे नेपेरचं गिनीवल नव्हतं, पहिलं साधं गिनीवल होतं. बरं. कुशीचं काय मानवत बी नव्हतं आणि खात पण नव्हती जनावर. मग हे आल्यापासून आम्ही ते कडवाळ मग पण बंदच केलं. मग तिथनं पुढं गायांचा व्यवसाय करायला इतकं सोपं वाटायला लागलं की काही टेन्शनच राहिलं नाही, त्यात कामच राहिलं नाही. गाया बांधून असल्यानंतर त्याचं शेण उचलून बाहेर टाकावं लागतं, त्यांना रोजची रोज धुवावं लागतं, जागा स्वच्छ ठेवावं लागते. पण हे मोकळं असल्यामुळं काहीच करायचं नाही, कामच नसतंय. बरं. पहिलं तुमच्या मोकळ्या नव्हत्या? मोकळ्या नव्हत्या, बांधून होत्या. काय फरक वाटतोय आता बांधलेले तर मोकळ्या गाय? मोकळ्या जनावर फ्रेश राहते ती, बांधलेल्या जनावराला अगदी म्हणजे असं त्याला त्याच्या मनासारखं काहीच होत नाही ना. तिथं तेवढ्यातच बसायचं, तेवढ्यातच उठायचं. त्याला आपण पाणी दाखवलं त्यावेळेस ताण लागलेले आपल्याला काय करणार आहे. मग आता असं मोकळं असल्यानंतर त्यांच्या लागाने पाणी प्यायचं. बर. आता किती गाय आहेत आपल्याकडे? आपल्याकडं आता 8 गाय आहेत. त्या कालवाड आहेत, मोठी कालवाड 2, 6 गाय आणि बारकी कालवाड 8 आहेत. बर.